कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, राम राम हरे हरे. सर्वजण माझ्या मागे हात जोडून म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपः कुमाराय गोविन्दाय नमो नमः. हरे कृष्ण. थोडं पुढं सरकावं लागेल, भरपूर भक्त बाहेर उभारलेले आहेत. स्टँड वगैरे काढून सरका पुढे. आणि बाहेर पण जे उभारलेले आहेत बसू शकतात, आत भरपूर जागा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी. श्रीमान हडाई पंडित प्रभू यांनी नवीन वास्तू बनवलेली आहे आणि वास्तूचं उद्घाटन किंवा वास्तू शांती अगोदर, वास्तुशांती येत्या 22 तारखेला आहे, ज्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आपल्या नवीन मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा किंवा स्थानापन्न होणार आहेत. आणि आज प्रभू रामचंद्रांच्या नवीन मंदिरातील गर्भगृहामध्ये भगवंतांचं पहिलं दर्शन झालं, पहिलं दर्शन भगवंतांचं. आणि त्याचंच औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. वास्तुशांती 22ला आहे, पण भगवंतांचा अभिषेक, भगवंतांचं पहिलं दर्शन, भगवंतांचा पहिला प्रारंभ, भगवंतांचं आगमन नवीन वास्तूमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि त्यासाठी सर्व हरे कृष्ण भक्तांना बोलून कीर्तनाद्वारे, फक्त यज्ञाद्वारे किंवा मंत्रोच्चारणाद्वारे किंवा यज्ञ होमद्वारे वास्तुशांती करण्या अगोदर जो सगळ्यात मोठा यज्ञानाम जपयज्ञोस्मी, सगळ्यात मोठा जो यज्ञ आहे भगवंतांचं नाम, भगवंतांचं कीर्तन, त्या कीर्तनाद्वारे भगवंतांच्या भक्तांद्वारे घराची वास्तुशांती पहिला ठरवलेली. आणि भक्तांनी पदस्पर्श किंवा भक्तांनी जर आगमन केलं आणि भक्तांनी आपले चरण लावले, तीर्थी कुर्वंती तीर्थाने, जे भक्त सदैव भगवंतांचा नामस्मरण
सदैव भगवंतांना आपल्या हृदयामध्ये घेऊन भ्रमण करत असतात. त्या भक्तांच्या चरणांचा स्पर्श होणं म्हणजेच तीर्थस्थान बनतं घर. कोणतंही स्थान असो मग ते तीर्थ बनतं. तीर्थी कुर्वंती तीर्थाने. नारद मुनींसाठी असं सांगितलेलं आहे की नारद मुनी आपल्या हृदयामध्ये नारद, द म्हणजे देणारे, सर्वांना नारायण देणारे ते नारद. यशोदा, जी सर्वांना यश देणारी. कीर्तिदा, जी सर्वांना कीर्ती प्रदान करणारी. आणि कीर्ती हे राधा राणीचं नाव आहे. जर आपण बरसाण्यामध्ये जर गेलो तर रंगिली महलमध्ये कीर्ती मंदिर आहे समोर, जे नवीन तयार झालेलं आहे. कीर्ती हे राधा राणीचं नाव आहे. कीर्ती किंवा राधा राणीला देणारी कीर्तिदा आणि यश प्रदान करणारी यशोदा. तर नारद मुनी जसं भगवंतांना आपल्या हृदयामध्ये घेऊन प्रत्येक ठिकाणी नारद मुनी बजाय वीणा राधिका रमण नामे, भगवंतांच्या नामाचं उच्चारण करत भगवंत सदैव त्या भगवंतांना प्रदान करण्याचं कार्य नारद मुनी करतात. आणि त्यांच्यासाठी सांगितले तीर्थी कुर्वंती तीर्थाने. आणि त्याच पद्धतीनं भक्त देखील सदैव भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांची सेवा, भगवंतांचं चिंतन करत असल्यामुळे ज्या ठिकाणी भगवंत पोचतात त्या ठिकाणी भगवंतांचे भक्त ज्या ठिकाणी पोचतात ते स्थान मग तीर्थस्थान बनतं. श्रील प्रभुपाद म्हणायचे कुंभमेळ्यामध्ये लाखो लोक जातात स्नान करण्यासाठी. शाही स्नान, लाखो करोडो लोक. येत्या 2025 मध्ये प्रयागराज महाकुंभ आहे, महाकुंभ मेला 12 वर्षानंतर. तर करोडो लोक त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी शाही स्नानाच्या दिवशी मकर संक्रांतीपासून महाशिवरात्रीपर्यंत पोचतात. आणि एक एक तारखा असतं शाही स्नान. ते शाही स्नान करताना त्यांना वाटते की आम्ही सुद्धा त्या शाही स्नानाच्या वेळी, त्या मुहूर्ताच्या वेळी जर स्नान केलं तर आम्ही सुद्धा अमर बनू. कारण त्या क्षणी अमृताचे काही बिंदू 4 ठिकाणी पडले. हरिद्वारमध्ये गंगा नदी, प्रयागराजमध्ये त्रिवेणी, नाशिकमध्ये गोदावरी आणि उज्जैनमध्ये शिप्रा. ह्या 4 ठिकाणी ते अमृताचे बिंदू पडल्यामुळे त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर लोकांना वाटते की आम्ही अमर बनू. पण अमर बनलं जरी तरी मृत्यू हा सर्वांसाठी आहेच. अमरत्व कधी प्राप्त झाले कारण का आपण ते पिणार नाही आहे अमृत, आपण फक्त स्नान करणार आहे. आणि अशी चूक देवतांनी सुद्धा केली. देवतांनी अमृताचा कलश घेऊन आले आणि शुकदेव गोस्वामींना म्हणाले की जे भागवत अमृत आहे ते आम्हाला द्या. आणि शुकदेव गोस्वामी म्हणाले की जे अमृताचा जो कलश आहे अमर बनण्यासाठी ते परीक्षित महाराजांना द्या. परीक्षित महाराज अमर बनतील आणि आम्हाला भागवत द्या. आणि त्यावेळी शुकदेव गोस्वामी म्हणाले ते भागवताचं अमृत पान करण्यासाठी तुम्ही अजून पात्र नाही. आणि हे भागवत आपल्याला प्राप्त झालेलं आहे. भलेही आपलं शरीराचा मृत्यू होतो पण आत्मा ही भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होते, भगवंतांच्या धामी परत निघून जाते. आणि म्हणून आपण म्हणतो नित्य लीला प्रविष्ट. नित्य लीलेमध्ये प्रवेश करतो व्यक्ती. शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा मात्र भगवंतांच्या नित्य नियमाने जी सेवा चाललेली असते, भगवंतांची नित्य लीला गोलोक धामामध्ये जी आहे त्या धामी भगवंतांचा भक्त प्रवेश करतो. गोलोक नाम्नि निजधाम्नि तले च तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया विहितांशयेन गोविंदमादि पुरुषं तमहं भजामि. गोलोक नाम्नि निजधाम्नि तले च तस्य. गोलोक नामनी निजधामनी. गोलोक नामक जे भगवंतांचं धाम आहे त्या धामामध्ये भगवंत आपल्या नित्य पार्षदांसोबत राहतात. गोलोक धामनी निजधामनी.
देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु. आणि त्या गोलोक धामाच्या खाली महेश धाम, देवी धाम, आणि देवी धाम म्हणजे आपण जे राहतो ते, ह्या कलियुगामध्ये जे आपण जे राहतो त्याला म्हटलेलं आहे देवी धाम. कारण या धामाची अधिष्ठाता दुर्गा देवी आहे. आणि म्हणून या जगाला दुर्ग म्हटलेलं आहे. किल्ल्याप्रमाणे जसं किल्ल्यामध्ये पहारेकरी सेनापती किंवा सैनिक त्या किल्ल्याचं रक्षण करतात, त्याच पद्धतीनं दुर्गा ही दुर्गा देवी त्या किल्ल्याचं रक्षण करत आहे. आणि म्हणून दुर्ग रक्षण करणारी दुर्गा. आणि भगवंतांच्या धामामध्ये जाण्यासाठी हे भागवत कथामृत हे आपल्यासाठी पुरेसं आहे. भगवंतांच्या धामात जाण्यासाठी आपल्याला भौतिक गोष्टींची कमतरता असेल, भौतिक ज्ञानाची कमतरता असेल, भौतिक शिक्षणाची कमतरता असेल, भौतिक संपत्तीची कमतरता असेल, पण जर ज्याच्याजवळ भक्ती असेल तर त्या भक्तीच्या शक्तीवरती तो व्यक्ती भगवंतांच्या धामात प्रवेश करू शकतो. भगवंतांच्या भक्तीसाठी भौतिक जगातील आपली संपत्ती, आपला ऐश्वर्य, आपलं ज्ञान, आपली सुंदरता याची काही आवश्यकता नाही. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपयांती ते. जर खरोखर आपली इच्छा असेल भगवंतांकडे जाण्याची, भगवंत तो मार्ग मोकळा करून देतात. मी ज्यावेळी घर पाहत होतो, पूर्ण घराचं दर्शन बंद. हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ज्यावेळी घर पाहत होतो असं वाटत होतं की मंदिराचंच उद्घाटन आहे. मिनी टेम्पल हॉल, मिनी टेम्पल हॉलवरती मग प्रसादम हॉल आणि ब्रह्मचारी आश्रम सगळ्या खोल्या अशा पद्धतीनं बनवलेलं आहे की खाली टेम्पल हॉल, किचन, मग 5 ब्रह्मचारी आश्रमच्या खोल्या आणि वरती प्रसादम हॉल. तर घर म्हणण्यापेक्षा एक मिनी सेंटर असं हाडाई पंडित प्रोने तयार केलेलं आहे. मिनी सेंटर आपल्याला वाटलं आल्यानंतर वा बरोबर तसंच सेटअप आहे. पूर्ण जर पाहिलं टेम्पल हॉल, इथून हा पुजारी रूम, पुजारी रूमच्या हा मागच्या बाजूला बॅकअप रूम, बॅकअप रूमच्या समोर किचन, वरती 5 ब्रह्मचारी आश्रमच्या खोल्या आणि वरती प्रसादम हॉल आणि रेसिडेन्स वरती. तर कमी झालं पुन्हा, राहू दे उघडं ठेव. या ठिकाणी श्रीमद भागवताचा हा 11वा स्कंद आहे. निमी नवयोगेंद्र भेट आणि श्लोक संख्या आहे 46. स्कंद 11 अध्याय 2 श्लोक संख्या आहे 46. ईश्वरे तद्धिनेषु बालिशेषु द्विषस्यु स प्रेम मैत्री कृपोपेक्षा य करोति स मध्यम. मध्यम श्रेणीचा अथवा मध्यम अधिकारी भक्त पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर प्रेम करतो, भगवत भक्तांशी मैत्री करतो, इतर निष्पाप सामान्य जनांवर कृपा करतो आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो. आता हे निमी आणि नवयोगेंद्र यांच्यामध्ये चर्चा चालू आहे. निमी महाराज आणि नवयोगेंद्र. आणि या ठिकाणी श्री हवीर उवाच, आणि श्री हवी या ठिकाणी 3 प्रकारच्या भक्तांचं उदाहरण किंवा 3 भक्तांचे जे प्रकार आहेत त्याचं वर्णन करून सांगत आहेत. एक आहे कनिष्ठ अधिकारी, एक आहे मध्यम अधिकारी आणि एक आहे उत्तम अधिकारी. आता कनिष्ठ अधिकारी म्हणजे कोण? कनिष्ठ अधिकारी म्हणजे जो फक्त मी आणि भगवंत, बस, याच्या पलीकडं कोणी नाही. मी भगवंतांचा भक्त किंवा मी कृष्णांचा भक्त किंवा मी
विठ्ठलाचा भक्त, मी दामोदरांचा भक्त. बाकी कोणी आमच्यामध्ये यायचं नाही. डायरेक्ट जसं आरती सुद्धा कहतो, देवा हो देवा गणपती देवा तुमसे बढ़कर कौन, और भक्त जनों में हमसे बढ़कर कौन. तुमच्यापेक्षा कोण मोठा आहे गणपती, आणि भक्तांमध्ये माझ्यापेक्षा कोण मोठा आहे. पण त्यांना म्हटलेलं आहे कनिष्ठ अधिकारी. कनिष्ठ म्हणजे कमी स्तराचे किंवा कमी दर्जाचे भक्त. अधिकारी हा शब्द गृहस्थांना देखील वापरला जातो. ज्यांनी आपलं जीवन गुरूंच्या आश्रमामध्ये समर्पित केलेलं आहे. ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरोर्हितम आचरण दासवत्नी चोसुबे सुदृढ सौहृद. ज्यांनी आपलं जीवन गुरुच्या आश्रमामध्ये गुरूंच्या सेवेसाठी आश्रमात राहून व्यतीत केलेलं आहे त्यांना ब्रह्मचारी म्हटलेलं आहे. घरी राहून जे बॅचलर आहेत ते ब्रह्मचारी नाही आहेत, ते बॅचलर आहेत. आम्ही पण ब्रह्मचारी आहे, कित्येक जण आम्ही पण ब्रह्मचारीच आहे महाराज. खरं घरी राहून कोणी ब्रह्मचारी होऊ शकत नाही. ब्रह्मचारी गुरुकुले, गुरूंच्या आश्रमामध्ये गुरूंनी दिलेल्या आदेशांचं पालन करणारा तो ब्रह्मचारी. ब्रह्मचारी जेव्हा होतो व्यक्ती तेव्हा त्याच्या नावाच्या पुढं लिहिलं जातं ब्रह्मचारी. हरिदास ब्रह्मचारी. त्यानंतर ग्रहस्थ ज्यावेळी बनतो त्यावेळी हरिदास ग्रहस्थ. हरीचा तो दास आहे आणि तो ग्रहस्थ आहे म्हणून त्याला अधिकारी म्हटलेलं आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर हरिदास वनचारी. वनामध्ये त्यांनी वानप्रस्थ आश्रम घेतल्यानंतर. आणि संन्यासीला गोस्वामी किंवा स्वामी म्हटलं जातं. त्रिदंडी भिक्षुक संन्यासी. त्रिदंडी ज्यांनी त्रिदंड धारण केलेला आहे, जे भिक्षा मागणारे आहेत आणि ते संन्यासी आहेत, त्यांना स्वामी किंवा गोस्वामी म्हटलं आहे. स्वामी आडनाव नाही आहे, स्वामी किंवा गोस्वामी. गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे त्यांच्यावरती ज्यांनी नियंत्रण प्राप्त केलेलं आहे. ज्यांच्या इंद्रियांवरती ज्यांनी नियंत्रण प्राप्त केलेलं आहे, त्या इंद्रियांचा आवेग ज्याने नियंत्रित केलेला आहे त्याला म्हटलेलं आहे गोस्वामी. तर हे झाले 4 प्रकारचे. तर या ठिकाणी अधिकारी म्हणजे तो गृहस्थ नाही आहे. अधिकारी म्हणजे भक्त आहे, कनिष्ठ अधिकारी. हा कनिष्ठ अधिकारी फक्त भगवंतांशी संबंधित किंवा फक्त भगवंतांनाच मानतो, बाकी कुणालाही मानत नाही. मी आणि भगवंत. का? कारण भगवंत बिचारे कधी बोलत नाही. भगवंत काही चूक झाली तरी सांगत नाही. आणि ज्या पद्धतीनं भगवंतांची सेवा केली जाते किंवा ज्या पद्धतीनं भगवंतांना खायला दिलं जातं, बिचारे शांतीनं खातात, कधीही कोणतीही कंप्लेंट न करता, कधीच कोणती तक्रार होत नाही. मग ते तिखट असो, मसाला असो, कधी कधी स्वीटमध्ये साखरच नसते तर कधी डबल साखर असते. भगवंत कधी ते. मग समोरचा व्यक्ती शांत असल्यामुळे आपल्या अहंकाराला ठेच पोचत नाही म्हणून त्याला म्हटलेलं आहे कनिष्ठ. जो दुसऱ्यांचे उपदेश स्वीकारायसाठी कधीही स्वीकारू शकत नाही, त्याचा अहंकार त्याला कधी दुसऱ्यासमोर झुकू देत नाही किंवा वाकू देत नाही. आणि अहंकार त्याला तसाच तटस्थ ठेवतो, अगदी ताट. 56 इंच की छाती, ताट अगदी. तो कधी कुणासमोर वाकत नाही. त्याला म्हटलेलं आहे कनिष्ठ अधिकारी. आणि या ठिकाणी मध्यम. आता आपण कनिष्ठ तर आहोत, पण प्रभुपादांच्या इच्छेनुसार किंवा आचार्यांच्या इच्छेनुसार कमीत कमी आपण मध्यम अधिकारी होणं गरजेचं आहे. उत्तम अधिकारी जो आहे तो सर्वांना स्वतःपेक्षा महान समजतो. मी अगदी लहान किंवा तुच्छ आहे, माझ्यापेक्षा प्रत्येक जण, मी सोडून प्रत्येक भक्त हा शुद्ध भक्त आहे, मी सोडून सगळे भक्त शुद्ध भक्त आहेत, असं समजणारा व्यक्ती उत्तम अधिकारी आहे. जसं गोपी आहेत वृंदावनातील, त्या वृंदावनातील गोपींची हीच भावना होती, आम्ही सोडून सगळे भक्त आहेत. आम्ही तर दुर्भाग्यशाली आहे ज्या भगवंतांपासून सदैव आपण दूर राहिलेलो आहे. भगवंतांची सेवा करण्याची आम्हाला कधी संधी प्राप्त झालेली नाही.
आणि भागवतच्या दशम स्कंदातील 21वा अध्याय, ज्या अध्यायाचं नावच आहे वेणुगीत. नाव वेणुगीत आहे, पण गोपी आपल्या जीवनाचा धिक्कार करत आहेत. आणि वेणूचं किती सौभाग्य आहे, वेणू म्हणजे बासरी, त्या बासरीचं किती सौभाग्य आहे जी भगवंतांसोबत सदैव 24 तास राहते, तिचं गुणगौरव करत आहेत. नाव वेणुगीत आहे, पण बोलणाऱ्या गोपी आहेत. नाव फक्त वेणूचं ठेवलंय, वेणुगीत. वेणू बोलणारी आहे, पण शब्द कोणाचे आहेत? गोपींचे आहेत. गोपी सर्वप्रथम त्या वेणूचा जय जयकार करते. बासरी किती सौभाग्यशाली आहे जी सदैव 24 तास भगवंतांच्या अगदी निकटस्थ राहते. एक तर भगवंतांच्या ओठांचं अधर अमृताचं पान करते, नाही तर भगवंतांच्या कमरेवर असते, नाही तर भगवंतांच्या हातात असते, नाही तर झोपतेवेळी भगवंतांच्या उशीखाली असते. कधीही भगवंतांपासून वेगळी होत नाही. त्यानंतर त्यांनी पाहिला गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वताला पाहिल्यानंतर प्रार्थना केली, हंताय मद्रिरबला हरिदास वर्यो यद्राम कृष्ण चरण स्पर्श प्रमोदः मानं तनोति सहगो गणयोस्तयोर्यत् पानीयसूयवसकंदर कंदमूलै. हंताय मद्रिरबला, किती दुर्भाग्य आमचं. हंत, धिक्कार आहे आमच्या जीवनाचा. आमच्यापेक्षा तर हा हरिदास वर्य, हा गोवर्धन किती श्रेष्ठ आहे. हरिदास वर्यो यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोदः. हा भगवंतांचे चरण, राम आणि कृष्ण. राम म्हणजे बलराम आणि कृष्ण म्हणजे भगवंत गोपाल. तर कृष्ण आणि बलरामांचे चरणचिन्ह त्यांच्यावरती पडल्यानंतर तो इतका हर्षोल्लासित होतो गोवर्धन, की त्याच्यामध्ये अष्टसात्विक विकार प्रकट होतात. गोवर्धन रडू लागतो, त्याच्या डोळ्यातून अश्रू प्रवाह होतात, त्याच्यावरती जे रोंगटे खडे होतात ना, हातावरचे जे केस, शरीरावरचे रोंगटे खडे होतात. तर इतके अष्टसात्विक विकार त्याला प्रकट होतात. त्यामुळे आमचा तर धिक्कार आहे, आम्ही तर काहीच करू शकत नाही. यद रामकृष्ण चरण स्पर्श प्रमोद. प्रमोद म्हणजे आनंद. नाव ठेवतात ना प्रमोद, नाव तर ठेवतात प्रमोद, पण बिचारा कधीच सुखी नसतो, कायम दुखी झालेला असतो. स्पर्श प्रमोद मानम तनोति सह गो गण योस्तयोर्यत पानीय सूय वसकंदर कंद मूलय. आणि या भगवंतांसाठी सुंदर गुफा, कंदर म्हणजे गुफा, गुफांचं आयोजन केलेलं आहे ज्या ठिकाणी भगवंत झोपू शकतात. कंदमुळं भगवंतांना खायसाठी देतो, वेगवेगळी फळं पिण्यासाठी, सुंदर पाण्याची व्यवस्था आहे. आणि खाली झोपण्यासाठी वस म्हणजे जे दुर्वा गवत आहे त्याप्रमाणे अगदी मखमली गवतावरती भगवंत त्या ठिकाणी विश्रांती घेतात. आपला तर धिक्कार आहे. ज्यावेळी त्यांनी मोरांना पाहिलं, मोरांना पाहिल्यानंतर वाटू लागलं की आमच्यापेक्षा ते मोर किती सुंदर आहेत, जे भगवंतांसोबत नृत्य करू शकतात. मयूर नृत्य गीतम. भगवंत गीत ज्यावेळी गातात किंवा भगवंतांचे ग्वालबाल मित्र गीत गायल्यानंतर भगवंत कॉम्पिटिशन करतात. कुणासोबत? मोरासोबत. डान्स कॉम्पिटिशन. असे फालतूचे दारू पिऊन डान्स करत नाहीत कधी. ते काय डान्स करतात त्यांनाच कळते. इथं मयूर नृत्य गीतम. ज्यावेळी भगवंतांचे ग्वालबाल सुंदर रूपामध्ये कीर्तन करू लागतात त्यावेळी स्पर्धा चालू होते मोराची आणि भगवंतांची. आणि कॉम्पिटिशन चालून जसा मोर नाचतो तसं भगवंत देखील आपली मान हलवून नाचू लागतात. आणि इतकं नृत्य करतात भगवंत, इतकं नाचतात की तो मोर हरतो त्या स्पर्धेमध्ये. आणि मोर हरल्यामुळे भगवंतांना त्याने आपलं एक मी हरलो म्हणून सांगायसाठी मोरपंख काढून भगवंतांना अर्पण केलं. आणि म्हणून त्या दिवसापासून भगवंतांनी मोरपंख चालू केलं आपल्या डोक्यावर घालायसाठी. ते त्यांचं एक प्रेम, त्या मोरांनी आपलं एक प्रेम. ते म्हणले मोर आम्ही काय देऊ शकतो, आमच्याकडे काय देण्यासाठी. एक मोरपंख आहे तेच, बाकी तर दुसरं काहीच नाही तुम्हाला देण्यासाठी. मग ते मोरपंख दिलं मग आणि भगवंतांनी स्वीकार केलं. ती यमुनेला पाहिल्यानंतर गोपींना वाटते की किती यमुना जी भगवंतांची अर्धांगिनी आहे, पत्नी आहे,
8 पट्ट राण्यांपैकी भगवंतांची राणी कालिंदी म्हणजे यमुना. 8 राण्यांपैकी एक राणी सुद्धा आहे भगवंतांची. स्वतः भगवंत त्या कालिंदी, त्या कालिंदी नाव काय? कारण यमुनेचं पाणी काळं आहे म्हणून, काळ्या रंगाचा असा जो प्रवाह आहे यमुनेचा. तर त्यामध्ये भगवंत आपल्या ग्वाल मित्रांसोबत, आपल्या गायींसोबत, आपल्या वासरांसोबत जलक्रीडा करतात. किती आनंदी आहेत. यमुना सुद्धा आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्या गायी सुद्धा आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्यांना चारण्यासाठी भगवंत स्वतः दररोज जंगलामध्ये येतात, वृंदावनातील अरण्यामध्ये. आणि ज्या दिवशी यशोदेनं सांगितलं, भगवंता तुम्ही आता, गोपाल तुम्ही कुठं चाललात? जंगलात गायी चारण्यासाठी, चप्पल घाला. म्हटलं आमच्या गायीसाठी सुद्धा चप्पल आणून द्या. 9 लाख गायींसाठी चप्पल म्हणजे किती लागले असते? 9 लाख गायींसाठी किती लागतील चप्पल? 9 दुणे 18, 18 लाख जोड. 18 लाख जोड घेतल्यानंतर मग 36 लाख होतं. एक सिंगल काय करणार मग घेतल्यानंतर? 18 लाख जोड चप्पल त्या गायींसाठी. म्हणलं ठीक आहे, छत्री घेऊन जा. म्हटलं छत्री सुद्धा घेऊन या 9 लाख. म्हणून भगवंत छत्री सुद्धा घेऊन जात नाहीत आणि चप्पल सुद्धा घालत नाहीत भगवंत वृंदावनामध्ये. वृंदावनातील वायू सुद्धा वाटतो भगवंतांना की भगवंतांपेक्षा त्या भगवंतांच्या सेवेमध्ये माझा धिक्कार आहे. त्या गोपींना वाटतं की तो वायू किती सुंदर आहे, जो भगवंतांना धीर समीर शांत, भगवंतांना त्यांच्या त्वचेला, त्यांच्या शरीराला आनंद देते, तो आमचा धिक्कार आहे. कोण म्हणते? गोपी. ज्या गोपींसाठी चैतन्य महाप्रभूंनी त्यांची स्तुती केलेली आहे की गोपींची सेवा किंवा गोपींची शरणागती, गोपींची सेवाभाव आपण शिकायसाठी आपण शिकावा. आणि त्या गोपी म्हणतायत आमचा धिक्कार आहे. आणि आपल्याला वाटतं आपण 16 माळा जप केला म्हणजे आपण गोलोकमध्ये जाणार फिक्स. शीघ्र अतिशीघ्र सिद्धी आणि श्रीकृष्ण प्रेम प्राप्त हो. आपण म्हणतो कृष्ण प्रेम, पण त्या गोपी इतक्या सेवा करून सुद्धा त्यांना वाटते धिक्कार आहे. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू म्हणाले, आराध्यो भगवान ब्रजेश तनयस तद्धाम वृंदावनम रम्या काचिदुपासना ब्रजवधू वर्गेन या कल्पिताः श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमां पुमार्थो महान् श्रीचैतन्य महाप्रभोर्मतमिदं तत्रादराणाना परः. आराध्यो भगवान ब्रजेश तनयस. आपण भक्ती केली पाहिजे. कुणाची भक्ती? ब्रजेश तनयस. ब्रजेश म्हणजे नंद महाराज आणि तनय म्हणजे त्यांचे पुत्र कृष्णाची. तद्धाम वृंदावनम, त्यांचं धाम वृंदावनाची आराधना केली पाहिजे. आणि कशी? जी व्रजवधू गोपींनी जशी भगवंतांची आराधना केली त्या पद्धतीनं आराधना करणं गरजेचं आहे. कटा भगवंतांना भोग लागतं. आणि आपण जर पाहिलं तर भगवंत खाणार नाहीत. आणि त्यामुळे त्या ठिकाणी गोपींनी जशी सेवा केली त्या पद्धतीनं आपण सेवा करावी असं चैतन्य महाप्रभूंचं मत आहे. आणि म्हणून आपण उत्तम भक्त तर बनणं आपल्यासाठी माहीत नाही या जीवनामध्ये शक्य होईल की नाही, उत्तम अधिकारी बनणं. आणि म्हणून निमी आणि नवयोगेंद्र यांच्या संवादाच्या तात्पर्यामध्ये श्री प्रभुपाद लिहितात की भक्तांनी कमीत कमी मध्यम अधिकारी बनणं आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारीच्या स्तरावरून उठून मध्यम अधिकारी बनणं आवश्यक किंवा अनिवार्य आहे. तर मध्यम अधिकारी आपण कसं बनू शकतो हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मध्यम श्रेणीचा अथवा मध्यम अधिकारी काय करतो? पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर प्रेम करतो. सगळ्यात पहिला प्रेम कुणावर करायचं? भगवंतांवर. जगात कुणावर प्रेम करा अगर न करा, पण भगवंतांवर प्रेम करणं सगळ्यात आवश्यक आहे. कारण भौतिक जगातील प्रेम जोपर्यंत आपली इंद्रिय संतुष्ट होत आहेत तोपर्यंत प्रेम आहे.
आपल्या इंद्रिय तृप्तीमध्ये जर बाधा आली तर ते प्रेम टिकून राहत नाही. मग सक्का भाऊ पक्का वैरी होतो. सक्का भाऊ पक्का वैरी. कारण बघा किती दररोज न्यूज आणि हे सगळं चॅनल सगळं चाललं कलिपुराण. एकदा एका पतीनं उठवलं की काय झालं, अलाराम वाजला किंवा झोपू दिलं नाही. रात्री पती घोरत होता म्हणून रात्री झोप लागली. पती कारण का जोरजोरात घोरत होता, झोप व्यवस्थित झाली नाही म्हणून त्यानं रागाच्या भरात पहाटे 3-3:30 वाजता उकळलेलं पाणी पतीच्या अंगावर बकेटवर टाकून दिलं. रागाच्या भरात का झोपू नाही दिलं म्हणून. हे प्रेम आहे. तेच प्रेम आपण मोठमोठ्या गोष्टींमध्ये 7 जन्म हम जिएंगे साथ मरेंगे साथ. कुणी मरत नाही, कुणी जगत नाही. आणि म्हणून चैतन्य चरितामृतमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे, आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारबली काम, कृष्णेंद्रिय प्रीती वांछा धरे प्रेम नाम. ज्यावेळी आपल्या इंद्रियांना व्यक्ती संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हटलेलं आहे काम. कृष्णेंद्रिय प्रीती वांछा धरे प्रेम नाम. आणि ज्यावेळी कृष्णाच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यांना म्हटलेलं आहे प्रेम. आणि म्हणून जो मध्यम अधिकारी जो आहे तो भगवंतांवरती प्रेम करतो म्हणजे काय या ठिकाणी सांगण्याचा उद्देश आहे की आपण करावं किंवा आपण भगवंतांबरोबर प्रेम करणं शिकणं आवश्यक आहे. मध्यम अधिकारीचं लक्षण सगळ्यात पहिलं काय, भगवंतांवर प्रेम करणं. दुसरं, भगवत भक्तांशी मैत्री करतो. मित्रता, फसवेगिरी नाही, भगवत भक्तांशी मित्रता करतो. आणि तेच आपले सर्व हितैषी, आपले बांधव, आपले रक्षक तेच आहेत. कारण भगवत भक्तच आपल्याला तारू शकतात. भगवंतांच्या भक्तांशिवाय दुसरं गत्यंतर नाही. आपल्याला भेटतील सगळे नातेवाईक असतील, तथाकथित आपले मित्र असतील, भौतिक संसारातील कोणी असतील, पण जोपर्यंत आपल्या जवळ पैसा आहे म्हणून आपल्याला ओळख दिली जाते. आणि जेव्हा आपल्याजवळ पैसा नसतो त्यावेळी आपल्याला ओळख सुद्धा दाखवली जात नाही. मी कालच सकाळी सांगत होतो, या जगाची रीत अशी आहे, जो व्यक्ती तांदळाचं पोतं उचलू शकतो तो खरेदी करू शकत नाही, आणि जो खरेदी करू शकतो तो उचलू शकत नाही. तांदळाचं पोतं जे आहे, जे तांदळाचे पोते उचलणारे काय म्हणतात त्याला, हमाली करणारे जे हमाल आहेत, ते तांदळाचं पोतं उचलतात, खरं ते विकत घेऊ शकत नाहीत. का? त्यांच्याकडे तेवढं धनराशी नाही, पैसे नाही. आणि ज्याच्याजवळ पैसे आहे तो खरेदी करू शकतो, विकत घेऊ शकतो, खरं तो उचलू शकत नाही. ही परिस्थिती आहे जगाची. ज्यावेळी पैसे नसतात त्यावेळी त्याला काही खाण्यासाठी शरीर साथ देतं आणि शरीर पचू लागतं. आणि तेव्हा जेव्हा त्याला पैसे आल्यानंतर त्याला वाटतंय की हे काय खायचं, आता तर एक स्टँडर्ड पालेभाज्या वगैरे, हे काय घासपूस कोण खायगा, वी स्टँडर्ड खाणं आहे. त्यांना काहीतरी चांगलं इटालियन, कॉन्टिनेंटल असे नवीन नवीन शोध लावून तो खायला बघतो. पण परिस्थिती अशी येते की तेच पालेभाजी त्याला खावं लागतं आणि मग त्याचं नाव बदलतं सॅलड. तेच खायचं आहे, नाव बदलतं, खरं तेच घासपूस खाणं कधी मात्र सुटत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे भक्तांशी मित्रता, कारण सगळ्यात शेवटी अंते नारायण स्मृती किंवा भगवंतांची आठवण करून देणारे भक्त आहेत. आपले पाहुणे येतील, रडतील, आणि त्यांचं रडणं बघितल्यानंतर आपल्याला वाटेल की का मी मरालो, आणि एक 8 दिवस राहिलो असं बरं झालं असतं. येतील काही लोक म्हणतील लवकर मरत पण नाही, 8 दिवस झाले, 8 दिवसापासून कामधंदे नाही, तिथं बसून राहिलं, मरत पण नाही आणि जगत पण नाही. लोक मरायची वाट बघत असतात. काही ठिकाणी मरण्या अगोदरच संपत्ती वाटून घेण्याची तयारी असते. आता हे मोठमोठे राजनेते किंवा मोठमोठे मंत्री ज्यावेळी शरीर त्याग करतात, ते शरीर त्याग केल्यानंतर त्या क्षणी कधी न्यूज भेटत नाही आपल्याला. 2-3 दिवसानंतर ते डिक्लेअर केलं जातं की व्यक्तीने शरीर
सोडलेलं आहे. ते कोमामध्ये आहे म्हणून सांगून ठेवलं जातं. तोपर्यंत त्यांचे स्विस बँक अकाउंट, भारतामध्ये ठिकठिकाणी असलेली संपत्ती, ब्लॅक मनी सगळं पूर्ण ट्रान्सफर झाल्यानंतर डिक्लेअर केलं जातं की हा व्यक्ती आता जिवंत नाही म्हणून. मग ते 3 दिवस असंच ठेवलं जातं सडत, फक्त एक व्हेंटिलेटर लावून. फक्त व्हेंटिलेटर काढायची पुरसत आहे, काही श्वास नलिका काही चालत नाही. फक्त ते व्हेंटिलेटर आहे, जबरदस्ती श्वास दिला जातो म्हणून तिथं कुठेतरी इंडिकेशन चालू आहे, टिक 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 चाललेलं असतं, बस. फक्त व्हेंटिलेटर काढायची पुरसत आहे, समाप्त. पण अशा वेळी भगवंतांचे भक्तच आपल्याला भगवंतांची आठवण करून देणार आहेत. आता कित्येक ठिकाणी आपण जातो, अंत्ययात्रेमध्ये जातो किंवा काही भक्त आजारी असतात तेव्हा जातो. तिथं काय होतं, आता श्री प्रभुपादांच्या कृपेनं भक्तिवेदांत हॉस्पिटल, जगात एवढे हॉस्पिटल आहेत, पण भक्तिवेदांत हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या जवळ जगन्नाथ जातात दररोज दर्शनसाठी. प्रत्येक बेडजवळ. मंदिर तर खाली आहे, पण एक मंदिर आहे जे ट्रॅव्हलिंग मंदिर आहे. जसं ऑल्टर, त्याला चाक लावलेलं आहेत, टेम्पल ऑन व्हील्स. टेम्पल ऑन व्हील्स, चक्र लावलेले आहेत खाली, चाकं. आणि ते मंदिर प्रत्येक बेड जवळ जातं संध्याकाळी 6:30 वाजता, संध्या आरती झाल्यानंतर. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जो बेडवरती पडलेला जो पेशंट आहे त्याला आचमन करून घेतलं जातं, थोडं पाणी हातावर टाकून त्याला फुलं दिली जातात, पुष्प अर्पण करून तो भगवंतांच्या चरणी ठेवतो. भगवंतांचा एखादा स्वीट प्रसाद वगैरे त्याला दिला जातो. शेवटची क्षण जेव्हा कळते डॉक्टरांना की आता हळूहळू याचं जीवन शेवटचा क्षण येत आहे, त्यावेळी भगवद्गीता, भागवत त्याच्या जवळ बसून डॉक्टर वाचतात, भक्त डॉक्टर. त्या ज्या हॉस्पिटलमध्ये जसं आय केअर डिपार्टमेंट, हार्ट डिपार्टमेंट, ENT स्पेशालिस्ट, इयर नोज अँड थ्रोट ENT, किंवा एक्सरे डिपार्टमेंट, तसं स्पिरिच्युअल डिपार्टमेंटसुद्धा आहे. ते स्पिरिच्युअल डिपार्टमेंट ह्या डिपार्टमेंटची काळजी घेतं, आत्म्याची काळजी. आणि कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, अशी ही प्रभुपादांची कृपा आहे. असं काही झालं आणि कधीही वाटत नाही त्या आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण प्रभुपादांचं कीर्तन कायम 24/7 प्रभुपादांचं कीर्तन. हॉस्पिटलमध्ये एंट्री केल्याबरोबर प्रभुपाद बसलेले आहेत. जसे मंदिरामध्ये प्रभुपाद आहेत तसे एंट्री केल्याबरोबर समोर प्रभुपाद आहेत. आणि दररोज जितकेही डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स आल्यानंतर प्रत्येकाचं प्रेयर्स होते. शिक्षाष्टकम, प्रभुपादांच्या समोर उभारून प्रार्थना, सर्वांनी प्रभुपादांना पुष्प अर्पण करायचं. पहिला डॉक्टरची बॅच, कंपाऊंडर बॅच, आणि नंतर मग ते सगळे जे सहकारी वगैरे आहेत त्यांची बॅच. आणि दररोज जगन्नाथ प्रत्येक ह्याच्यामध्ये जेही कॅन्टीनमध्ये जेवण तयार होतं, भगवंतांना भोग लागून महाप्रसाद. किती सौभाग्य, मरणसुद्धा अशा ठिकाणी आलं तरी. आणि त्याचाच पुढचा उपक्रम म्हणून भक्तिवेदांत हॉस्पिस वृंदावनमध्ये केलं. ते हॉस्पिटल नाही आहे, हॉस्पिस म्हटलेलं आहे त्याला. ज्यांना मरायचं आहे, ज्यांना मृत्यू स्वीकार करायचा आहे धामामध्ये, ज्यांना कळालेलं आहे की आता माझा मृत्यू जवळ आलेला आहे, त्यांनी त्या वृंदावनमध्ये हॉस्पिसमध्ये जाऊन राहायचं. भागवत कथा, कीर्तन, जप, कृष्ण कथा, प्रसाद, त्याच्या पलीकडं काय नाही. पण उलट होते तिथे गेल्यानंतर. तिथे गेल्यानंतर तिथलं वातावरण, शुद्धता, प्रसाद आणि तो संघ सानिध्य झाल्यानंतर शरीर चांगलं होऊ लागतं, शरीर स्वस्थ होतं. आणि शरीर स्वस्थ झाल्यानंतर जेव्हा तो वृंदावनातून पुन्हा दिल्ली, हरियाणा इकडं आल्यानंतर मग अचानक अटॅक येतो आणि मरून जातो. कारण वृंदावन धामामध्ये शरीर सोडणं म्हणजे देखील अगदी पुण्य आहे. कारण तो शेवटचा जन्म आहे. जो व्यक्ती वृंदावन धामामध्ये देहत्याग करतो त्यानंतर मग गोलोक धाम निश्चित आहे. वृंदावनात शरीर सुद्धा सोडणं इतकं सोपं नाही आहे. एक भक्त आहेत वृंदावनामध्ये, आजपासून जवळजवळ एक 10-1 वर्षापूर्वी नॉयडाच्या एकट्या भक्तांनी शरीर त्याग केलेलं होतं वृंदावनच्या रस्त्यामध्ये. आणि त्यांचा अंतिम संस्कार वृंदावनमध्ये यमुनेच्या काठी करायचं ठरलं. तर त्यांनी सांगितले, मंदिरामध्ये एकटे भक्त आहेत, तुम्ही त्यांना सांगा. त्यांना मी विचारलं, तुम्ही किती अशा प्रकारची सेवा करताय? त्यांनी प्रभूजी आजपर्यंत कमीत कमी 1000 भक्तांचं
मी सेवा केली असेल, त्यांना अंतिम संस्कार करण्याची सेवा. किती सौभाग्य आहे. यमुनाचा काठ, पाणीगावमध्ये ते यमुनेचा काठ. आणि म्हणून भक्त आपल्याला क्षणोक्षणी आवश्यक आहेत. कधी कधी काही कारणास्तव वादविवाद मनमुठाव असतील, पण त्याच्यामध्ये कधी गाठ येऊ देता कामा नये. त्याच क्षणी, कारण का जोपर्यंत आपण 100% आपले सगळे विचार आचार हृदय शुद्ध होणार नाही, तोपर्यंत भगवंतांच्या धामात नो एंट्रीच नाही. त्याच्यात पलीकडं काहीही नाही. म्हणून 100% होणं गरजेचं आहे. मायनस किंवा 0.01 जरी असलं तरी परवानगी नाही. रोज एक गुलाबजामुन इच्छा राहिली तरी तो गुलाबजामुन खायसाठी यावं लागणार आहे. त्या गुलाबजामुनसाठी सुद्धा यावं लागणार. म्हणून मध्यम अधिकारी बनणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्या मध्यम अधिकारीसाठी सांगितलेलं आहे की भगवंतांची प्रेम, भक्तांची मित्रता. हे मी नाही, नेमी महाराज आणि नवयोगेंद्राचा संवाद आहे. नवयोगेंद्र आणि नेमी महाराज. भगवंतांच्या भक्तांची मित्रता. नंबर 3, इतर निष्पाप सामान्य जनांवर तो कृपा करतो. निष्पाप जीव जे आहेत, एक आहेत अपराधी आणि एक आहेत पापी. ह्याच्यामध्ये अंतर आहे फार. अपराधी आणि पापी यामध्ये अंतर आहे. पापी म्हणजे ज्याला पाप तो करतो पण त्याला माहीत नाही, अज्ञानतावशमध्ये तो कार्य करत आहे. त्याला कोणी सांगितलं नाही की मांसाहार करणं पाप आहे, किंवा दुसऱ्या जीवांची हत्या करणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे. त्याला वाटतं स्वाभाविक आहे. सगळे खातात मग मी पण मांसाहार खातो, सगळे चोरी करतात मग मी पण चोरी करतो. त्याला कधीही कोणी शिकवलं नाही की बाबा, सांगितलं नाही की मांसाहार करणं, प्राण्यांची हत्या करणं हे पाप आहे, हे चुकीचं आहे, हे करू नको. त्याला काही माहीत नाही. त्याला म्हटलेलं आहे पापी व्यक्ती. आणि तुकाराम महाराज म्हणतात, पापे येती रोगारूपी. ज्यावेळी पाप व्यक्ती करतो त्याचं फळ रोग होतात शरीरामध्ये. ज्यावेळी व्यक्ती पाप कार्य करतो त्यावेळी त्याचा प्रभाव शरीरामध्ये रोग होतात, पापाचं फळ. पण अपराध म्हणजे माहीत असून करणं. एक आहे माहीत नसते वेळी अज्ञानतावश, आणि एक आहे माहीत असून. आपल्याला माहीत आहे भक्तांबरोबर आपण प्रेमाने राहणं, तरी आपण अपराध करतो. भगवंतांची सेवा अपराध, नाम अपराध, धाम अपराध, असे जे अपराध आहेत ते माहीत असून करणं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे अपराध. आपल्याला माहीत आहे वैष्णवांची निंदा, भगवन नामाचा प्रचार करणाऱ्या भगवत भक्तांची निंदा करणे सगळ्यात पहिला नाम अपराध. आपण म्हणतो पण पहिला आणि करतो पण पहिला. त्यामुळे ती रुची किंवा प्रेम भगवंतांचं उत्पन्न, नामामध्ये रुची उत्पन्न होत नाही. आणि म्हणून ते टाळणं आवश्यक आहे. त्याला म्हटलेलं आहे अपराधी. आणि जसं तुकाराम महाराज म्हटले, पापे येती रोगारूपी. त्याच पद्धतीनं ज्यावेळी व्यक्ती अपराध करतो त्यावेळी तो राधा राणींपासून दूर जातो. अपराध, राध म्हणजे राधा राणी, अप म्हणजे दूर. जे कार्य आपल्याला राधा राणींपासून दूर घेऊन जातं त्याला म्हटलेलं आहे अपराध. आणि त्याच्या उलट अर्थी शब्द आहे उपवास. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. उपवास म्हणजे फक्त फराळ खाणं नाही, किंवा एकादशीचा प्रसाद, किंवा एकादशीचा फराळ, एकादशीची भगर, एकादशी पास्ता आजकाल इतके झालेत की एकादशीची वाटत सुद्धा नाही. उपवास म्हणजे भगवंतांच्या जवळ राहणं. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. जे कार्य केल्यामुळे आपल्याला भगवंतांच्या किंवा श्रीमती राधा राणींपासून दूर घेतलं जातं, दूर केलं जातं, त्याला म्हटलेलं आहे अपराध. आणि म्हणून आपल्याला अपराध शून्य होऊन भगवंतांच्या भक्तांशी मैत्री करणं आवश्यक आहे. भगवंतांच्या भक्तांशी मैत्री आणि निष्पाप असलेल्या जनांवरती कृपा.
सगळ्यात पहिला काय सांगितलं? पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर प्रेम. दुसरं, भगवत भक्तांशी मैत्री. तिसरं, जे अज्ञानी किंवा निष्पाप आहेत अशा लोकांवरती कृपा. आता कृपा करणं म्हणजे काय? त्यांना प्रचार करणं. कृपा म्हणजे असं नाही की त्यांना मटण आवडतं मटण खरेदी करून देणं, ती कृपा नाही आहे. खरी कृपा आहे की त्यांना त्या पाप प्रवृत्तीपासून दूर करणं. त्यांना सांगणं हे पाप आहे, ते भगवंतांचं नामस्मरण करा, या भगवंतांच्या चरणी या, प्रभू रामचंद्रांच्या चरणी या. ती कृपा आहे. त्यांना भगवंतांचं नाव देणं, भगवंतांचा प्रसाद देणं, भगवंतांविषयी कथा करणं. जसं एखादा मुलगा आपल्या वडिलांसोबत भांडण करून घर सोडून जातो आणि भांडण करून सोडून गेल्यानंतर एवढा मोठा बंगला आहे, घरदार आहे, सगळं पैसा आहे, सगळं आहे, पण वडिलांबरोबर भांडण झाल्यामुळे तो घर सोडून निघून गेला रागाच्या भरात. आणि तो रागाच्या भरात घर सोडून निघून गेल्यानंतर आपल्याला कळालं, अरे बापरे बिचारा उपाशी आहे. मग आपण त्यांना 1-2 दिवस खायला देणार, 500 रुपये देणार, 1-2 ड्रेस घेऊन देणार. किती दिवस चालणार आहे? 8 दिवस, 10 दिवस, 1 महिना, 1 वर्ष. पण ते दिलेले पैसे संपणार, कपडे फाटणार, पुन्हा त्याला भूक लागणार. पण खरं प्रेम काय? की त्याला हात धरून पुन्हा वडिलांजवळ घेऊन येणं आणि सांगणं काही झालेलं असेल मिटून घ्या, प्रकरण मिटवा. आता वडिलांचं ठीक आहे, रागाच्या भरात बोलले असतील, तुला वाईट वाटलं असेल, पण तुझेच वडील आहेत आणि तुझेच वडील असल्यामुळे ते तुझ्याशिवाय बघ किती दुःखी आहेत, आणि तू पण त्यांना सोडून गेल्यामुळे तू पण बघ किती दुःखी आहे. त्यामुळे त्या वडिलांच्या हातात त्या मुलाचा हात वापस देणं ते खरी कृपा आहे, ज्यामुळे सदैव कायमचा त्याचा राहण्याचा, झोपण्याचा, त्याच्या कपड्यांचा, त्याच्या आर्थिक परिस्थितीचा सगळे प्रश्न सुटून जातील. आणि म्हणून जनसामान्य जे लोक आहेत, त्यांना जे निष्पाप आहेत, त्यांना भगवंतांच्या चरणी आणून भगवंतांपर्यंत पोचवणं ही खरी कृपा आहे. भगवंतांजवळ त्यांना वापस आणणं. काही लोक म्हणतात मानव सेवा करा. किती दिवस करणार? मानव सेवा तर करू, पण किती सेवा? 1 दिवस, 2 दिवस. आता घरात सख्खे पाहुणे आले 8 दिवसानंतर तो व्यक्ती कंटाळून जातो. पहिल्या दिवशी आल्यानंतर 56 भोग असतं, दुसऱ्या दिवशी 2 भाज्या कमी होतात, तिसऱ्या दिवशी फक्त मसाला पप्पू बुवा असतं, चौथ्या दिवशी मग काहीच नसतं. त्याला कळतं आता घर नाही, आता खाली करायला पाहिजे, कारण का आता हळूहळू स्टँडर्ड कमी होऊ लागलेलं आहे. आपल्या घरी आपला एखादा तरुण मुलगा जर काम न करता राहिल्यानंतर सुद्धा दररोज 100 टोमण्या ऐकाव्या लागतात, फुकट खातो, जा कामधंदे कर. आणि दुसऱ्याचं आपण किती दिवस सांभाळू शकतो? आणि म्हणून खरी कृपा आहे जे भगवंतांपासून त्यांची मुलं जी आहेत, त्यांची जी मुलं अहम बीज प्रध पिता, ती मुलं जी दूर गेलेली आहेत त्या मुलांना आणून भगवंतांच्या चरणी आपले जे परमपिता आहेत त्या भगवंतांजवळ आणणं म्हणजे खरी कृपा आहे. हे झालं चौथं, इतर निष्पाप आणि सामान्य जनांवर कृपा करणे. आणि 5वं, भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा करतो. जे कृष्ण अपराधी आहेत. कोण आहेत कृष्ण अपराधी? मायावादी कृष्ण अपराधी, जे भगवंतांच्या चरणी अपराध करतात, जे नास्तिक लोक आहेत, जे भक्तांच्या चरणी अपराध करतात. कोण सांगते कृष्ण आहे, कृष्ण विष्णू कोण नाही, कृष्ण मेला, कोण भगवंत नाही, काय नाही, काय नाही या जगात. हे जे सांगणारे लोक आहेत त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. जसे काही भक्तांमध्ये सुद्धा असे असतात जे भक्तीला नष्ट करणारे. आज समजा जर कोणाची इच्छा असेल, तो हळूहळू हळू मंदिरात जास्त येत असेल तर समोरच्याला भीती वाटते, हे काय बाबाजी ब्रह्मचारी वगैरे बनणार? नाही नाही, काही ब्रह्मचारी बनू नको, चुकीचं काय करणार, बघ आम्ही आहे लग्न करून. हा सुद्धा अपप्रचार. अशा लोकांपासून सुद्धा दूर राहणं. उपेक्षा म्हणजे सुरक्षित अंतर ठेवा, कीप सेफ डिस्टन्स. भगवंतांपासून, भगवंतांच्या भक्तापासून, भगवंतांच्या सेवेपासून, भगवंतांच्या कथापासून, भगवंतांच्या नावापासून दूर घेऊन जाणारे म्हणजे कृष्ण अपराधी.
जर आपले मित्र आहेत, अगदी जवळचा मित्र आहे, पण आपल्याला म्हणतंय मंदिरात कशाला कार्यक्रमला जाऊ, पार्टी करायला, झाला उपेक्षा. सुरक्षित अंतर ठेवा. गाडीवर लिहिलंच ना ट्रकच्या मागे, कीप सेफ डिस्टन्स. का? कारण तुम्ही टू व्हीलरवर असेल तर त्या ट्रकला काय होणार नाही, कष्ट तुम्हालाच होणार आहे, कष्ट आपल्यालाच होणार आहे. म्हणून लिहिलेलं असतं कीप सेफ डिस्टन्स. आणि म्हणून आपण कुणासोबत राहतो, कुणासोबत आपण वेळ देतो, कुणासोबत आपण संग घेतो, तो संघ सुद्धा सगळ्यात महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीच्या बाजूला बसल्यानंतर त्याचा जो ओरा आहे शरीराचा, त्याचा प्रभाव तो जाणवत असतो लगेच. आणि म्हणून कृष्ण, भगवंतांचे भक्त, भगवंतांचं नाव, भगवंतांची वाणी, भगवंतांची कथा, भगवंतांची सेवा, यापासून जे दूर घेऊन जाणारे आहेत त्यांच्यापासून आपल्याला सुरक्षित वाचवून ठेवणं. आणि हे जर आपण 5 कार्य केले तर आपण मग मध्यम अधिकारी बनू शकतो. तर या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला भगवंतांच्या कृपेनं श्रील प्रभुपादांनी ही संस्था आपल्याला दिलेली आहे. आणि संस्थेमध्ये सगळं होऊ शकतं. भगवंतांशी प्रेम होऊ शकतं, होऊ शकते की नाही? भगवंत आहेत. प्रभुपादांच्या शिष्यांद्वारे आपल्याला प्रत्येक गावोगावी भगवंत प्रकट झालेले आहेत. आणि जर प्रेम करायचं असेल तर त्यांचं दर्शन आणि त्यांची सेवा, त्यांचं चिंतन केलं तर प्रेम होणार. आता जगामध्ये आसक्ती का वाढते? ध्यायतो विषयान पुंसाम संगस्तेषु उपजायते. ज्याचं आपण चिंतन जास्त करतो त्याचंच आपलं स्मरण आणि त्याची आठवण, त्याची आसक्ती वाढते. पती पत्नी असो किंवा आई आणि मुलगा असो, ह्या चिंतनाद्वारे त्या सदैव त्याचं स्मरण केल्यामुळे ती आसक्ती हळूहळू आसक्ती वाढत जाते. आपण ज्याला बघितलंच नाही त्याच्याशी आसक्ती कशी वाढणार? आणि म्हणून बघायचं असेल तर भगवंतांना बघणं आवश्यक आहे. फक्त भौतिकतावादी लोकांसारखं नाही, समोर गेलं डोळे बंद केले असा प्रणाम नसतो कधी. बघणं सुद्धा भगवंतांच्या चरणांपासून भगवंतांच्या मोरपंखापर्यंत. मग त्यांचे चरण, त्यांच्या चरणामध्ये तुलसी पत्र, त्यांचे 2-2 पैजण, त्या पैजणानंतर त्यांची सुंदर अशी धोती, धोतीवरती लावलेल्या वेगवेगळ्या रंगाची फुलं, त्यांचा कंबरपट्टा, त्यांची नाभी, त्यांचं वक्षस्थल, त्रिरेखांत कंठ, ज्या कंठावरती 3 रेखा असलेला कंठ, त्यांचं मुखारविंद, त्यांचे नेत्र, त्यांचं कपाळ, त्यांचे सुंदर केश, प्रत्येक आपण दर्शन घेते वेळी ध्यानपूर्वक दर्शन घेणं आवश्यक आहे. मग कोणत्या रंगाचा भगवंताने कपडे घातलेले आहेत, दागिने कोणते घातलेले आहेत, फेटा कोणत्या कपड्याचा आहे, कोणता रंग आहे, हातामध्ये काय राधाराणीने हार घेतलेली आहे की आज हार आणि बॅग दोन्ही घेतलेली आहे? आज काय घेतलंय? हार आहे की बॅग आहे? दोन्ही आहे. हार आणि बॅग दोन्ही आहे. फक्त बॅग नाही, हार आणि बॅग दोन्ही आहे. मागे हार आणि समोर बॅग आहे. भगवंतांसोबत राधाराणी शॉपिंगसाठी चालले आहेत. तर शॉपिंगसाठी छोट्या पर्स सुद्धा आहे. तर ते प्रत्येक गोष्ट तेच खरं चिंतन आहे. आणि ते जेव्हा दर्शन आणि स्मरण होईल तेव्हा मग त्यांची आसक्ती होईल आणि तेव्हा प्रेम होईल. प्रेम होण्यासाठी त्या व्यक्तीविषयी ऐकणं, बघणं, असंच भौतिक जगात कसं होतं प्रेम? बघितल्यानंतरच होते, बघायच्या अगोदर होते. आम्ही कधी बघितलंच नाही, कुणाला माहीतच नाही, कधी ऐकलं नाही, प्रेम होणार आहे का? नाही. आखोही आखो में इशारा, पहिला बघितल्यानंतरच. आणि म्हणून भगवंतांना पाहिल्यानंतर, त्या भगवंतांविषयी चिंतन केल्यानंतर तर ते प्रेम वाढू शकतं. आणि म्हणून सांगितलं सगळ्यात पहिलं मध्यम श्रेणीचा भक्त बनण्यासाठी आपण कनिष्ठ आहोत, उत्तम नाही. आणि उत्तम ह्या जन्मामध्ये होणार की नाही त्याचा पण डाऊट आहे. पण कमीत कमी मध्यम अधिकारी बनणं प्रत्येकासाठी अनिवार्य आहे. आणि मध्यम अधिकारी बनण्यासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर प्रेम, भगवत भक्तांशी मैत्री, निष्पाप सामान्य जनांवर कृपा,
आणि भगवंतांचा द्वेष करणाऱ्यांची उपेक्षा. प्रेम, मैत्री, कृपा, उपेक्षा या 4 गोष्टी आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. आणि या 4 गोष्टी करण्यासाठीच हे सगळे जे कार्यक्रम आपण करतो भक्तांच्या सान्निध्यामध्ये, भगवंतांशी प्रेम व्हावं म्हणून भगवंतांचा अभिषेक, भगवंतांशी प्रेम व्हावं म्हणून भगवंतांच्या नावाचं कीर्तन. पिक्चरचे गाणी नाही लावले, त्यांचंच नाव, त्यांचंच दर्शन, त्यांचाच अभिषेक, त्यांचीच कथा, त्यांचंच रूप, त्यांचंच नाव, सगळं आरती त्यांची, अभिषेक त्यांचा, जे काही एक केंद्रस्थान कोण आहेत? भगवंत आहेत. का? भगवंतांशी प्रेम व्हावं यासाठी. भगवंतांच्या भक्तांशी मैत्री व्हावी म्हणून आपण त्यांना प्रसाद देतो, बोलवतो, प्रसाद घेण्यासाठी सांगतो. त्यांनी आमंत्रण दिल्यानंतर घरी आपण प्रसादासाठी जातो. मित्रता व्हावी, असं हीच खरी मित्रता आहे. त्यानंतर जे निष्पाप लोक आहेत त्यांना आपण भगवंतांचं नाव देतो, प्रसाद देतो, भगवंतांच्या मंदिरामध्ये बोलवतो, या दर्शन घ्या, भगवंतांचा प्रसाद घ्या. आणि जे अपराधी आहेत त्यांच्यापासून सदैव दूर राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पानी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. आपण ज्याच्या सोबत राहतो त्याचा रंग आपल्याला चढणार. ढोळ्यापाशी कोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत एक म्हण आहे. ढोळ्यापाशी कोळा बांधला, वाण नाही पण गुण लागला. जसं जरी रंग जरी नाही बदलला पण त्याचे गुण जे आहेत त्या गुणामध्ये लगेच परिवर्तन होते. पाण्याला विचारलं, पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय वैसा. पाण्यामध्ये जर लाल रंग घातलं तर लाल, पिवळं घातलं तर पिवळं, निळं घातलं तर निळं पाणी. तसंच आपण ज्याच्या सोबत राहतो त्याच्या संगतीनं आपल्यावरती ते प्रभाव होत असतात. श्रील प्रभुपादांचे एक शिष्य आहेत, श्रीमती माताजी, एक शिष्य आहेत प्रभुपादांच्या. त्या आपल्या एका ग्रंथामध्ये लिहितात की आपण अशा भक्तांचं संग सानिध्य केला पाहिजे की ज्यांनी ठरवलेलं आहे की याच जन्मामध्ये भगवत धामात आम्ही जाणार. जर आपल्याला या जन्मात भगवत धामात जायचं आहे तर अशा भक्तांसोबत आपण राहणं आवश्यक आहे की ज्यांनी ठरवलेलं आहे की याच जन्मात भगवत धामात आम्ही जाणार. नाहीतर मग कधी 3.5 नियम, कधी 2, कधी 2.5, कधी 4, कधी 4.25, मग चलता है. मग आपल्याला इथंच राहणार. मग आपण 100%. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तर गृहस्थ भक्तांवरती आहे. कारण का त्यांना स्वतःसोबत आपला परिवार, आपलं कुटुंब सगळ्यांना घेऊन जायचं आहे. लगेज हेवी आहे. आता ब्रह्मचार्य सांगा, यात्रा कुठे, 2 धोती कुठे एक घेतला, बॅग लावली की कुठेही. आताही सांगा, आता पंढरपूरला लगेच काही क्षणात काय, बॅग पण तयारच, मी काढत सुद्धा नाही, उचलली की लगेच. काहीच कष्ट नाही. जरी कपडे नसले तरी ब्रह्मचारी कुठेही राहू शकतो 1-2 गमछावरती. पण तेच जर कुटुंब असेल तर मग तयारी, मग 8 दिवस, मग ते कसं जाणार, मग रेल्वेचं तिकीट आहे की नाही, मग गाडी पाहिजे, बसमध्ये आम्ही बसणार नाही, मुलांना बस चालत नाही, मुलांना बसमध्ये उलटी होते, तिथं गेल्यानंतर राहणार कुठं, हे सगळे मोठे प्रश्न असतात. जायचं सगळ्यांना एकाच ठिकाणी आहे, पण ज्याच्याजवळ लगेज आहे तो लवकर जाऊ शकत नाही, आणि ज्याच्याजवळ हलकं लगेज आहे तो लवकर जातो. आता हे भौतिक जगत आहे, हे आध्यात्मिक जगत आहे. इकडून तिकडंच जायचं आहे प्रत्येकाला. आणि म्हणून ट्रेनमध्ये आणि फ्लाईटमध्ये लिहिलेलं असतं, ट्रॅव्हल लाईट. काय करा, हलकं सामान घेऊन प्रवास करा. तसं नियमानुसार रेल्वेमध्ये सुद्धा 40 किलो वजन चालते. किती? 40 किलोपेक्षा जास्त घेऊन जाऊ शकत नाही. पण आजकाल भारतीय रेल कोणी विचारत नाही, कोणी मोजत नाही. म्हणून तेच विमानामध्ये प्रत्येक ठिकाणी वजन केलं जातं. आपल्या जे सामान आहे त्याचं 15 किलोपेक्षा जास्त असेल पैसे भरा. हातामध्ये छोटी बॅग 7 किलो. विदेशात जाताना 23 किलोच्या 2 बॅग, 2च 23 हातामध्ये 7 किलो. त्यामुळे पर्याय नाही. आपण आता इथं कसं, आपण जवळ आहे, चाललेलं असतं, कोणी विचारत नाही. पण जितकं आपलं वजन आणि हे कौटुंबिक वजन, आपल्या जबाबदाऱ्या ह्या पार पाडणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून गृहस्थांसाठी ही विग्रह सेवा,
घरामध्ये विग्रह आणणं, ज्यामुळे त्यांना वाटू नये की घराचा मालक मी आहे. घराचे मालक गोपाल आहेत. त्यांनी आपल्याला घरात राहायसाठी परवानगी दिलेली आहे. आपण बांधणार, ठेवणार, मुलांच्या हातात देणार आणि निघून जाणार, पण खरे शाश्वत मालक तेच राहणार. किती येतील आणि किती जातील. आणि म्हणून घराचा केंद्रबिंदू ज्यावेळी भगवंतांना बनवलं जातं त्यावेळी ते भवन बनतं, भवन. नाहीतर मग वन राहतं. भगवंतांच्या भवनामधून जर भगवंत जर काढलं तर राहतंय काय? आणि वनामध्ये कोण राहतात? पशु आणि प्राणी. म्हणून भगवंतांना केंद्रबिंदू किंवा केंद्रस्थानी जर आपण ठेवलं तर निश्चित आपल्याला भगवंतांची कृपा होऊ शकते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बाल्कनीमध्ये सुद्धा आहेत. बाल्कनी 5 स्टार, बाल्कनी स्टार. मी सुरुवातीला सांगितलेलं, प्रवचनाची सुरुवातच मी केलेली होती